बऱ्याच दिवसांनी ठाण्याला जाण्याचा योग आला. बाहेर आग ओकणारं ऊन, उन्हाचा कहर पाहता निंजा हातोडी बनण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हता. अखेर बुलेट काढली आणि ठाण्याच्या दिशेने कूच केली. उन्हाचा तडाखाच एवढा की मुंब्रा बायपास रोड अगदीच मोकळा मिळाला. मुंब्रादेवीच्या डोंगराला वळसा घालून मी वाऱ्याच्या वेगाने हायवे मार्गे हरिनिवास सर्कलला पोहोचलो. आज माझ्या व्हॉइस ओव्हर आणि डबिंगच्या ट्रेनिंगचा पहिला दिवस. तासभर चाललेले ते सत्र संपल्यावर माझ्याकडे बराच निवांत वेळ होता. स्टेशन आणि नौपाडा परिसर म्हटलं की माझी पावलं आपोआप जुन्या पुस्तकांच्या दुकानाकडे वळतात. आजही तेच केले. नौपाडा प्रभाग समितीच्या इमारतीत एक झेरॉक्सवाला आहे जो जुनी पुस्तकं अर्ध्या किमतीत विकतो. पण काळ बदलला तशी ती ग्रंथसंपदा आता रोडावली होती. विक्री नसल्याने यात जास्त लक्ष आता देत नाही असं तो दुकानदार म्हणाला. तरी त्यातून मी दमा मिराजदारांचं एक पुस्तक काढले आणि मग तिथून निघून मी मोर्चा वळवला तो थेट ठाण्याच्या वर्ल्ड फेमस गजानन वडापावकडे. वडापावात आता ती पूर्वीची मजा नसली तरी गजानन वडापाव आणि पिवळी चटणी हे आनंद मिश्रण, त्याचे समीकरण जुन्या ठाणेकरांनाच ठाऊक. शेवटच्या घासापर्यंत चविष्ट आठवणी मनपटलावर तरळत होत्या. असा हा समाधानाचा घास पोटात टाकून बाहेर पडलो तर समोरच एका चिमुकलीची अशाच एका घासासाठी चाललेली तारेवरची कसरत नजरेस पडली. हाय रे जिंदगी. तिकडे हात मोकळे करून बाजूलाच असलेल्या अजून एका पुस्तक विक्रेत्याकडे गेलो. हा मात्र चांगलाच डोलारा मांडून बसला होता. मराठी, हिंदी, इंग्रजीची बऱ्यापैकी पुस्तके या दुकानदाराकडे होती. निवडून मी 2 पुस्तके माझ्यासाठी काढली. तरी भूक मात्र अजून शमली नव्हती म्हणून स्टेशन रोडच्या बाजूला असलेल्या जगदीश बुक डेपोत गेलो. पण तिथेही पुस्तकांचा दुष्काळच होता. ऊन जरा जास्त आहे म्हणून मी परतीला निघालो. या स्टेडियमच्या परिसरातच मी लहानाचा मोठा झालो. कळवा ब्रिज म्हणजे नारळी पौर्णिमा हे असं काय काय मनपटलावर येतच होतं. मुंब्रा बायपासपासून पुन्हा एकदा वाऱ्याशी स्पर्धा करत मी डोंबिवली गाठली. बिल्डिंग खाली बुलेट पार्क करून मी घराकडे वळलो आणि अशा तऱ्हेने आजचे हे वर्तुळ पुन्हा येथे पूर्ण झाले.